नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हार्दिक या ठिकाणी काय आभार मानतो। आणि ज्यांनी केलेलं नसेल, जे व्हिडिओ बघत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे। तर कालच्या पिरियडमध्ये आपण बघितलं होतं या ठिकाणी भारतीय नदी प्रणालीच्या संदर्भात थोडक्यात माहिती बघितलेली होती। तर आजच्या पिरियडमध्ये आपल्याला बघायचं आहे जो संपूर्ण काय भारतातील नदी प्रणाली या चॅप्टरला काय सुरुवात करत असताना हिमालयीन नद्या, त्याच्यानंतर भारतीय द्वीपकल्पावरील सर्व नद्या या ठिकाणी आपण काय अभ्यासलेल्या आहेत नकाशांच्या संदर्भात। तर ते सर्व झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे भारतीय नदी प्रणालीच्या संदर्भात जल व्यवस्थापन, जलनिस्सारण व्यवस्थापन जे आहे, ज्याला की ड्रेनेज सिस्टीम असं म्हणतात, त्याच्याबद्दल अधिक माहिती घ्यायची। तर चॅप्टरला सुरुवात करण्याच्या अगोदर त्याच्याशी निगडीत जे इतर या ठिकाणी काय महत्त्वपूर्ण घटक आहेत, तर त्या घटकांच्या संदर्भात त्यांची या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये डेफिनेशन आपल्याला बघायचे, जेणेकरून सगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। काही विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा काही कन्सेप्ट या ठिकाणी अशा आहेत ज्यांच्याबद्दल काय पूर्णपणे स्पष्टता नाही किंवा क्लिअरिटी त्याच्याबद्दल नाही आहे, तर ते घेऊ। त्याच्यानंतर जे जलनिस्सारण व्यवस्था आहे किंवा ज्याला ड्रेनेज सिस्टीम असं म्हणतात, त्या ड्रेनेज सिस्टीमच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काय सर्व इत्थंभूत माहिती बघायची आहे, ज्याच्यावरती सुद्धा काय प्रश्न विचारले गेलेले आहेत। राज्यसेवा पूर्वला असेल, PSI STI ASOची जी कंबाईनची प्री होती त्याच्यामध्ये आहे, PSIचं मेन्स असेल, STIचं मेन्स आहे, ASOचं मेन्स आहे, टॅक्स असिस्टंटचा पेपर आहे आणि इतर सर्व जे काय लोकसेवा आयोगामार्फत घेतले जाणारे पेपर आहेत किंवा जिल्हा परिषद मार्फत घेतले जाणारे काय गट क आणि गट ड चे जे पेपर असतात, त्या सर्वांमध्ये या ठिकाणी काय एकूण एक सर्वच पेपरमध्ये काठिण्य पातळी थोडीशी काय कमी कमी होत जाते। जसं जसं काय पेपर या ठिकाणी काय वेगवेगळ्या पदांसाठी काय घेतले जातात, तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून काय सर्व पॉईंटचे नदी प्रणाली तर संपूर्ण बघितलेला आहे। नदी प्रणालीशी काय या ठिकाणी काय संदर्भित असलेलाच हा एक घटक आहे जो ड्रेनेज सिस्टीम अविभाज्य घटक म्हणता येईल आपल्याला। त्याच्याबद्दल काय करायचे या लेक्चरमध्ये काय पिरियडमध्ये माहिती घ्यायची आहे। चला तर मग काय सुरुवात करू आपण काय आजच्या पिरियडला, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत भारतीय नदी प्रणालीच्या संदर्भात ड्रेनेज सिस्टीम, ज्याला की काय म्हणलं जातं, जलनिस्सारण तंत्र म्हणतो, व्यवस्था म्हणतो, तर यालाच म्हणलेलं आहे ड्रेनेज सिस्टीम। वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये काय मराठी शब्द जे आहेत ते वेगवेगळे वापरलेले आहेत, मात्र इंग्लिशचा सुद्धा आपण वापर करू, जेणेकरून काय हे शब्द मात्र काय वेगवेगळे वापरलेले नाहीत। हे शब्द जे आहे ड्रेनेज सिस्टीम जे आहे प्रत्येक पुस्तकामध्ये काय हेच वर्ड वापरलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही याच्यामध्ये। तर ड्रेनेज सिस्टीमबद्दल काय बघत असताना नद्यांच्या संदर्भात काही महत्त्वाच्या काय गोष्टी या ठिकाणी काय जाणून घेऊ, महत्त्वाच्या काय संकल्पना। पहिली संकल्पना आहे नदी कशाला म्हणतो। एखाद्या प्राकृतिक प्रदेशामध्ये, एखाद्या भूप्रदेशामध्ये ज्या ठिकाणी त्या भूप्रदेशाच्या उतारामुळे त्या ठिकाणी पाण्याचे जे काय मुख्य प्रवाहाची निर्मिती होते, जसं की या ठिकाणी हिमालय पर्वत आहे, तर ह्या हिमालय पर्वताचा उतार या ठिकाणी काय उत्तरेकडून काय दक्षिणेकडे आहे, तर या ठिकाणी उगम पावणारी नदी, मुख्य नदी ज्यावेळेस अशा पद्धतीने काय वाहायला लागते किंवा सगळ्यात अगोदर त्या भूप्रदेशावरती निर्माण झालेली जी काय उगमाचं क्षेत्र असतं, त्या उगमाच्या क्षेत्रामधून जेव्हा काय पाण्याचा प्रवाह व्हायला लागतो प्राकृतिकरित्या, म्हणजे नैसर्गिकरित्या, मानवनिर्मित नाही, तर नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला काय म्हणतो आपण, नदी असं म्हणतो। थोडक्यात या ठिकाणी बघा नदीची डेफिनेशन काय, याच्या संदर्भात क्वेश्चन कधी विचारला जाणार नाही, येतं लक्षात। आपण सिम्पली लक्षात घेणार आहोत की नदी म्हणजे काय, उपनदी म्हणजे काय असते। तर एखाद्या भागामध्ये काय सर्वात अगोदर, सर्वात पूर्वी या ठिकाणी भूप्रदेशावरती उगमाच्या ठिकाणापासून जो पाण्याचा प्रवाह व्हायला सुरुवात होते, तर त्या पाण्याच्या प्रवाहाला काय म्हणतो, मुख्य प्रवाहाला नदी असं म्हणतो। त्याच्यानंतर दुसरा आहे उपनदी। उपनदी कशाला म्हणतात बघा, एखाद्या भूप्रदेशातील भौगोलिक क्षेत्रामधील
नदीचा जो मुख्य प्रवाह आहे त्या नदीच्या मुख्य प्रवाहाला समजा ही मुख्य काय प्रवाह नदीचा अशा पद्धतीने काय करतो प्रवाहित होतो. या मुख्य प्रवाहाला येऊन मिळणाऱ्या ज्या इतर काय जलप्रवाह असतात अशा पद्धतीने काय दोनही तीरावरून येऊन मिळणाऱ्या नद्या असतात. जसं की गंगा नदीला येऊन मिळणाऱ्या कुठल्या घागरा, गंडक, कोसी, तिस्ता, काली, महानंदा अशा वेगळ्या नद्या बघितल्या होत्या. त्याच्यानंतर चंबळ, केन, बेटवा, शोण, टोन्स, दामोदर अशा वेगवेगळ्या काय खूप साऱ्या नदी बघितलेल्या होत्या. तर त्या सर्व नद्या काय होतात त्या भूप्रदेशामध्ये उत्तर भारतीय मैदानाच्या भूप्रदेशामध्ये उगम पावून त्या नद्या गंगा नदीला येऊन मिळतात. तर मुख्य प्रवाहाला मिळणारे जे इतर दुय्यम प्रवाह असतात पाण्याचे त्यांना काय म्हणतो आपण उपनद्या असं म्हणतो. हे झालं उपनदीच्या संदर्भात. त्याच्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे आपल्याला बघायची, याला वितरिका असं म्हणतात. बघा, नदीचा मुख्य प्रवाहामध्ये पाणी प्रवाहित होतं त्यावेळेस नदीच्या त्या मुख्य प्रवाहातून नदीच्या अशा मुख्य प्रवाहातून समजा या ठिकाणी उगमाचं क्षेत्र आहे, नदी अशा पद्धतीने प्रवाहित होते आणि अशा पद्धतीने काय होते समुद्राला जाऊन मिळते. मात्र समुद्राला जाऊन मिळण्याच्या अगोदर नदीच्या या मुख्य प्रवाहातून एक या ठिकाणी पाण्याचा प्रवाह ज्यावेळेस काय दुसरीकडे वळण घेऊन काय व्हायला लागतो आणि तो नंतर नदीला जाऊन मिळत नाही. समजा अशा पद्धतीने काय या मुख्य प्रवाहातून एक नदी अशा पद्धतीने काय एक त्याची वितरिका काय दुसऱ्या दिशेला काय व्हायला लागते आणि परत ती जर काय नदीला जाऊन मिळत असेल तर ती वेगळी नदी आहे असं म्हणता येणार नाही. फक्त नदी या ठिकाणी काय डिवाइड होते आणि परत ती येऊन मिळते असं म्हणता येईल. मात्र जेव्हा या नदीचा एक प्रवाह नदीला सोडून मुख्य प्रवाहातून काय वेगळा व्हायला लागतो आणि तो नंतर येऊन नदीला मिळत नाही तेव्हा याला काय म्हणतो आपण वितरिका असं म्हणतो. तर हे झाले 3 कन्सेप्ट नदीच्या संदर्भात. काय काय नदी, उपनदी आणि वितरिका हे आपण काय बघितलं. याच्यानंतर नदीचं जे जलनिस्सारण क्षेत्र असतं किंवा वॉटरशीड असं म्हणतात. काय म्हणतात वॉटरशीड असेल, वॉटर अटॅचमेंट एरिया असेल किंवा नदीचं खोरं म्हणता येईल. तर हे सर्व जे आहेत त्यांना म्हणतो या ठिकाणी काय नदीचा काय संपूर्ण म्हणजे वॉटर अटॅचमेंट एरिया किंवा नदीचं खोरं असेल, नदीचं जल अधिग्रहण क्षेत्र जे आहे हे सर्व एकच कन्सेप्ट आहेत, एकच वर्ड आहेत, यांचा अर्थ एकच होतो. बघा, एखादी नदी या ठिकाणी वितरिकाच्या संदर्भात सांगायचं राहिलं, समजा ही गंगा नदी आहे तर गंगा नदीची एक वितरिका आपण बघितलेली होती हुगळी, जी की पश्चिम बंगालमध्ये काय होते गंगा नदीपासून वेगळी होते आणि पश्चिम बंगालमधून प्रवाहित होऊन ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर ते वितरिकेचं उदाहरण आहे गंगा नदीच्या संदर्भात. तर वितरिका म्हणजे काय समजलेलं असेल. त्याच्यानंतर बघत होतो वॉटरशेड असेल, वॉटर अटॅचमेंट एरिया असेल. तर हे सगळे घटक आपल्याला काय करायचे आहेत बघायचे आहेत. वॉटर अटॅचमेंट एरिया असेल, यालाच काय म्हणतात जल अधिग्रहण क्षेत्र म्हणतो, यालाच काय म्हणतो नदीचे खोरे सुद्धा म्हणतात. या सगळ्यांचा अर्थ एकच होतो. तर काय आहे अर्थ, एखाद्या भूप्रदेशातून नदी जेव्हा काय व्हायला लागते मुख्य नदी तर त्यांना येऊन मिळणाऱ्या काय असतात उपनद्या असतात. या अशा पद्धतीने वेगळ्या उपनद्या येऊन मिळतात. या उपनद्यांना सुद्धा काय येऊन मिळणाऱ्या काय वेगळ्या उपनद्या आहेत. जसं की यमुना नदी, गंगा नदीची उपनदी बघितली होती यमुना, आणि यमुनेच्या उपनद्या बघितल्या होत्या चंबळ, सिंध, बेटवा, केन, बनास अशा वेगळ्या. तर ज्या ज्या प्रदेशातून या उपनद्या काय वाहत असतात म्हणजे एक मुख्य नदी जी असते त्या मुख्य नदीला संपूर्ण भूप्रदेशातील ज्या ज्या भागातून काय नद्या येऊन काय पाण्याचा विसर्ग करतात अशा संपूर्ण भूप्रदेशाचा समावेश होणारा जो काही एरिया असतो, जो काही प्रदेश असतो त्याला काय म्हणतो आपण नदीचे खोरे किंवा वॉटर अटॅचमेंट एरिया किंवा वॉटरशेड असं म्हणतो किंवा जल अधिग्रहण क्षेत्र असं सुद्धा म्हणतो. तर या प्रदेशाला काय म्हणायचं आहे नदीचं जल अधिग्रहण क्षेत्र. त्याच्यानंतर दुसरी एक कन्सेप्ट आहे लाभक्षेत्र. काय आहे लाभक्षेत्र, आपण या ठिकाणी लिहू लाभक्षेत्र. बघा, नदी खोऱ्यातील ज्या ज्या प्रदेशाला
त्या नदी खोऱ्यातील काय पाण्याचा जलसिंचनाचा उपयोग झालेला आहे, अशा संपूर्ण प्रदेशाला काय म्हणतो आपण लाभक्षेत्र असं म्हणतो. आता पंजाब या ठिकाणी हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यांमधून वाहणारी एक नदी आपण बघितली होती. कोणती? सतलज नदी बघितली होती. अशा पद्धतीने काय होतं या ठिकाणी आपण या ठिकाणी थोडंसं दाखवू. अशा पद्धतीने तर हिमाचल प्रदेशमधून उगम पावणारी एक नदी आहे, हे अशा पद्धतीने बघितलेलं होतं हे. तर हिमाचल प्रदेशमधून पंजाबमधून नदी अशा पद्धतीने काय सतलज नदी वाहत जाते. तर या सतलज नदीवरती दोन या ठिकाणी धरण बांधलेले आहेत, भाखरा आणि नानगल. तर भाखरा आणि नानगल या धरणातून कालवे काढलेले आहेत. कुठं? या ठिकाणी. तर त्या कालव्यांचा विस्तार जो आहे ते कालवे हा जो पश्चिमोत्तर आपल्याला राजस्थानचा भाग दिसतो, वायव्य दिशेचा जो राजस्थानचा भाग आहे, या राजस्थानच्या प्रदेशामध्ये ते कालवे त्या प्रदेशापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काय शेतीचा विकास झालेला आहे. तर याला म्हणायचं म्हणजे राजस्थानमधून कुठली नदी उगम पावून काय सतलज नदीला तर मिळत नाही, म्हणजे तो सतलज नदीच्या काय खोऱ्याचा भाग नाही, मात्र लाभ क्षेत्राचा मात्र काय नक्कीच काय राजस्थान काय भाग आहे सतलज नदीच्या. तर क्लिअर आहे. एखाद्या नदीच्या खोऱ्यातील पाण्याचा उपयोग ज्या ज्या प्रदेशांना होतो त्या त्या प्रदेशाला काय म्हणतो आपण त्या नदीचं लाभक्षेत्र असं म्हणलेलं आहे. तर हे सगळे कन्सेप्ट होते या नदी चॅप्टरला काय ड्रेनेज सिस्टम या चॅप्टरला सुरुवात करण्याच्या अगोदर किंवा नदी प्रणाली सुद्धा काय डिस्कस करत असताना हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. नदी असेल, उपनदी असेल, वितरिका असेल, जलनिस्सारण क्षेत्र असेल, नदीचे खोरे ज्याला म्हणतो किंवा लाभक्षेत्र असेल. तर ह्या सगळ्या झाल्या कन्सेप्ट. तर याच्यानंतर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये बघायचं आहे ड्रेनेज सिस्टीमच्या संदर्भात कोणता प्रश्न विचारला जातो, नेमका प्रश्नाचं स्वरूप काय असतं आणि याच्यामधले तथ्य काय काय आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आपण त्यांचा काय अभ्यास करणं आवश्यक आहे. तर ते बघत असताना या ठिकाणी बघा, कोणत्याही भूप्रदेशामध्ये नैसर्गिकरित्या पाण्याचे जे प्रवाह वाहतात त्यांना काय म्हणतो नद्या असं म्हणतो. आणि काही प्रदेशामध्ये त्या नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहांना आपण मानवनिर्मित काही ज्या नद्या असतात, सध्या नद्या असं म्हणू, मानवनिर्मित ज्या नद्या आहेत त्यांनी जोडलेलं असतं, म्हणजे कालवे काढलेले असतात. मानवनिर्मित जे पाण्याचे प्रवाह आहेत त्यांना काय म्हणतो आपण कॅनल म्हणतो किंवा काय म्हणतो कालवे असं म्हणतो. जलसिंचनासाठी या दोघांचा सुद्धा काय खूप मोठ्या प्रमाणात काय उपयोग केला जातो. ज्या ज्या ठिकाणी जलाशयांची निर्मिती होते तर त्या प्रत्येक जलाशयातून शिवसागर जलाशय बघितलं होतं आपण, कोणत्या नदीवरती बघितलं होतं कमेंटमध्ये कळवायचं आहे. नाथसागर हे जलाशय बघितलं होतं आपण, ते सुद्धा कोणत्या नदीवरती आहे म्हणजे कोणत्या धरणावरती बांधलेलं आहे ते सांगायचं आहे. तर कॅनल आणि कालव्यांचा उपयोग हा काय कशासाठी शेतीचा विकास करण्यासाठी काय करण्यात आलेला आहे. आणि हे मानवनिर्मित काय असतात जलस्रोत असतात, काय पाण्याचे प्रवाह असतात. तर ड्रेनेज सिस्टीममध्ये यांचा समावेश होत नाही. ड्रेनेज सिस्टीममध्ये समावेश होतो नैसर्गिकरित्या जे पाण्याचे प्रवाह असतात, म्हणजे नद्यांचा, उपनद्यांचा, वितरिकांचा समावेश ड्रेनेज सिस्टीममध्ये करण्यात आलेला आहे. तर जलनिस्सारण काय व्यवस्था ज्यावेळेस आपण अभ्यासतो, ड्रेनेज सिस्टीम ज्यावेळेस काय आपण अभ्यासतो तर त्याचे प्रमुख दोन या ठिकाणी प्रकार केलेले आहेत. कोणते कोणते? अणुवर्ती नदी आणि अनानुवर्ती नदी. कोणते दोन प्रकार केलेले आहेत? दोन मुख्य प्रकार केलेले आहेत. एक अणुवर्ती नदी आहे आणि दुसरी अनानुवर्ती नदी आहे. दोघांमधला डिफरन्स लक्षात घेऊ म्हणजे समजेल. या ठिकाणी बघा मराठी नावं लक्षात ठेवा. या ठिकाणी आता जर पुस्तक चेंज झालं तर हे मराठी नावं सुद्धा काय त्या ठिकाणी चेंज झालेले आहेत. मात्र अणुवर्ती नदीला काय म्हणतात सिक्वंट आणि अनानुवर्ती नदीला काय म्हणतात इनसिक्वंट. तर हे इंग्लिश वर्ड जे आहेत ते मात्र या ठिकाणी काय बदललेले नसतात. कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्ही जर चेक केलात तर हे कायम असतात, म्हणून आपण काय इंग्लिश नावंसुद्धा या ठिकाणी काय लिहिलेली आहेत त्यांचा उपयोग करायचा आहे. तर जलनिस्सारण व्यवस्थामध्ये अणुवर्ती नदी सिक्वंट रिव्हर्स कशाला म्हणायचं बघा. एक नदी जी नैसर्गिकरित्या प्रवाहित होते मात्र जलनिस्सारण व्यवस्था यालाच काय म्हणतो आपण ड्रेनेज सिस्टम असं म्हणतो. तर
अणुवर्ती नदी जी असते यालाच काय आपण क्रमवर्ती नदी असं सुद्धा म्हणतो आणि याला अक्रमवर्ती नदी असं म्हणतो. कोणती नदी? क्रमवर्ती नदी आणि अक्रमवर्ती ही नावं चेंज आहेत. सिक्वेंट आणि इनसिक्वेंट ही नावं मात्र काय चेंज होत नाहीत. तर अणुवर्ती नदी एका भूप्रदेशाचा काय उतार जो असतो, संपूर्ण भूप्रदेशाचा जो काही उतार असतो, तर त्या भूप्रदेशाच्या उताराच्या दिशेने प्रवाहित होणाऱ्या ज्या नद्या असतात, भूप्रदेशाच्या उताराच्या दिशेने प्रवाहित होणाऱ्या ज्या नद्या असतात त्यांना म्हणलं जातं अणुवर्ती नदी. दीज रिव्हर्स आर नोन ॲज सिक्वेंट रिव्हर्स. आणि याच्या विरुद्ध बिलकुल विपरीत ज्या नद्या काय एखाद्या भूप्रदेशामध्ये काय प्रवाहित असणाऱ्या नद्या त्या भूप्रदेशाच्या सर्वसाधारण उताराच्या विपरीत दिशेने काय जर वाहत असतील तर त्या नद्यांना काय म्हणलं जातं अनानुवर्ती नदी किंवा इनसिक्वेंट रिव्हर्स असं म्हणलं जातं. म्हणजे हा अशा पद्धतीने काय या भूप्रदेशाचा उतार इकडे पूर्वेकडे आहे, मात्र नदी अशा पद्धतीने काय या पर्वताला कापून पश्चिम दिशेला ज्यावेळेस काय प्रवाहित होते तर त्याला म्हणतो अनानुवर्ती नदी. अनानुवर्तीचे काय उदाहरणं सुद्धा आपण याच्या अगोदर सुद्धा काय बघितलेलं आहे. कोणत्या नद्या बघा, अणुवर्ती नदी कोणती आहे? गंगा नदी गंगोत्रीमधून उगम पावते. गंगोत्रीमधून उगम पावल्याच्या नंतर त्या भूप्रदेशाचा उतार कोणीकडे आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे. म्हणजे लघु हिमालयामध्ये उगम पावल्याच्या नंतर शिवालिकवरून ती नदी वाहत कुठे येते? मैदानी प्रदेशामध्ये. मैदानी प्रदेशामध्ये आल्याच्या नंतर उत्तर भारतीय मैदानाचा उतार कोणीकडे आहे? पूर्व दिशेकडे. तर गंगा नदी अशा पद्धतीने काय पूर्वेला वाहत जाते. आणि गंगेच्या सर्व इतर उपनद्या ज्या आहेत, यमुना नदी असेल ती सुद्धा अशा पद्धतीने काय गंगा नदीला भूप्रदेशाच्या उतारानुसार काय प्रवाहित होऊन काय येऊन मिळते. तर गंगा असेल, गोदावरी असेल, कृष्णा असेल, कावेरी असेल, महानदी असेल, अशा सर्व नद्या तर त्या काय आहेत? अणुवर्ती नद्या आहेत. त्या नद्या ज्या भूप्रदेशामध्ये प्रवाहित होतात त्या भूप्रदेशाच्या उतारानुसार त्या प्रवाहित होतात. मात्र अशा काही नद्या असतात ज्या नद्या भूप्रदेशाच्या उताराच्या विपरीत दिशेने विरुद्ध दिशेने काय प्रवाहित होतात. अशा नद्या कोणत्या असतात? अशा नद्या पूर्ववर्ती नद्या असतात. पूर्ववर्ती ही सुद्धा कन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे अनानुवर्तीच्या मध्ये. बघा असं सांगता येईल आपल्याला, असं फक्त तेव्हाच पॉसिबल आहे, तेव्हाच शक्य आहे जर एखादा भूप्रदेश अशा पद्धतीने काय उंच उचलला गेलेला आहे अशा पद्धतीने आणि एक नदी आहे या ठिकाणी काय उगम पावते आणि अशी प्रवाहित काय होते. मग ही नदी या ठिकाणी थोडंसं 3D इमेजचा आपण काय करू उपयोग करू म्हणजे समजेल तुम्हाला. तर बघा आता हा जो भाग आहे या पर्वत शिखराचा तर याचा उतार काय या बाजूला आहे. तर ही नदी या ठिकाणी जर नदी उगम पावत असेल तर ती नदी कुणीकडे प्रवाहित व्हायला पाहिजे? उताराच्या दिशेने इकडे प्रवाहित व्हायला पाहिजे. मात्र ही नदी या दिशेला प्रवाहित होते म्हणजे काय जो भूप्रदेश आहे त्याच्या उताराच्या काय विरुद्ध दिशेनं. बघा हा जो भूप्रदेश आहे ही नदी पूर्ववर्ती नदी असेल म्हणजे हे जे काही पर्वत या ठिकाणी दिसते उंच उचललं गेलेलं तर त्या पर्वताची निर्मिती नदीच्या निर्मितीच्या नंतर झालेली आहे. नदी एखाद्या भूप्रदेशातून काय प्रवाहित काय होत होती अगोदर, मात्र याच्या मार्गामध्ये हा अशा पद्धतीने काय झालं पर्वताची निर्मिती, वली पर्वतांची निर्मिती जसं हिमालयाची झालेली आहे तर या पर्वतांची काय निर्मिती झाली. आपण बघितलं होतं कुठल्या चॅप्टरमध्ये या ठिकाणी काय हिमालयाचं उत्थान ज्यावेळेस काय बघत होतो त्यावेळेस सांगितलेलं होतं हिमालयांची निर्मिती नेमकी कोणत्या प्रकारे झालेली आहे. तर टेथिस समुद्रातील जे गाळ आहे तर गोंडवाना प्रदेश युरेशियन काय प्रदेशांना येऊन या ठिकाणी भिडल्याच्या नंतर त्या ठिकाणी टेथिस समुद्रातील गाळाचं उत्थान होऊन या हिमालयाची निर्मिती झाली. मात्र अगोदरपासून प्रवाहित असणाऱ्या सिंधू असेल, ब्रह्मपुत्र असेल, सतलज नदी असेल या नद्या त्यांच्या मार्गामध्ये काय प्रवाहित होत राहिल्या. बघा नद्या ज्यावेळेस काय प्रवाहित होत होत्या त्याच काय सेम पिरियडमध्ये हे जे पर्वत आहे या पर्वतांच्या उत्थानाचं कार्य सुद्धा चालू होतं. म्हणजे टेथिस समुद्रातील काय गाळाचं जे उत्थान आहे वरी उचललं जाणे ती सुद्धा क्रिया चालू होती. मग दोन्हीही क्रिया चालू असताना पर्वत सुद्धा वरी उठत होते अशा पद्धतीनं आणि नदी सुद्धा काय प्रवाहित होत होती. आता नदी प्रवाहित होत असताना आपल्या पात्राचं नेहमी क्षरण करत असते
तर आपलं जे पात्र आहे त्या पात्रामध्ये तिनं या पर्वतीय प्रदेशांचं उत्थान होऊ दिलं नाही, तर ती काय करत राहिली बघा. असं नाही की 2-4 दिवसामध्ये किंवा एका वर्षामध्ये काय हिमालय काय ची निर्मिती झाली आणि नदी लुप्त झाली अशी क्रिया झालेली नाही. दिवसेंदिवस जसं जसं हिमालयाचं उत्थान होतं तसं काय ही नदी काय केली, या ठिकाणी या पर्वतांच्या पात्रामध्ये अशा पद्धतीने, हे असं दाखवू थोडंसं, हे अशा पद्धतीने काय केलेली आहे, मोठ्या गारची निर्मिती, खचदरींची निर्मिती केलेली आहे, जिथून की नदी काय होते, प्रवाहित होते. आय आकाराची घाटी किंवा आय आकाराचं गार्ज त्यालाच खचदरी असं म्हणतो. सिंधू नदीनं सुद्धा खचदरीची निर्मिती केलेली आहे आणि ब्रह्मपुत्रा नदीनं सुद्धा काय खचदरीची निर्मिती केलेली आहे. सिंधू आणि ब्रह्मपुत्रा अगोदरपासून काय प्रवाहित होत्या. हिमालयाचं उत्थान होत असताना त्या नद्यांनी आपलं पात्र मात्र काय खोल करत राहिले आणि हिमालयाचे काय मधून खचदरी तयार करून त्या काय प्रवाहित होत राहिल्या. तर जर नद्या त्या काय उंच प्रदेशाच्या काय निर्मितीच्या अगोदरपासून जर प्रवाहित असल्या, ज्यांना की पूर्ववर्ती नद्या असं म्हणतो, तर याच नद्यांच्या बाबतीत काय अनानुवर्ती नद्या ही संकल्पना काय लागू होईल. तर असं तेव्हाच शक्य आहे केव्हा एखादा भूप्रदेशाचा उतार ज्या दिशेने आहे त्याच्या विपरीत दिशेने नदी तेव्हाच प्रवाहित होईल जर ती नदी त्या भूप्रदेशाच्या निर्मितीच्या अगोदरपासून जर प्रवाहित असेल त्या भागामध्ये. तर अनानुवर्ती नदीचे एक्झाम्पल आहेत कोणते कोणते, सिंधू नदी प्रणाली, त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली, हे याचे काय उत्तम उदाहरण आहेत. तर सिंधू खचदरी आणि ब्रह्मपुत्रीने या ठिकाणी काय दिहांगची खचदरी काय तयार केलेली आहे, हे त्याचे काय उत्तम उदाहरण आहेत. तर यांना म्हणायचं अनानुवर्ती नदी. त्यानंतर हे दोन्ही घटक लक्षात आलेत. आता यांचे उपप्रकार आहेत बघा. यांच्यावरती प्रश्न कसा येऊ शकतो, अनानुवर्ती नदीचा असा स्पष्टपणे प्रश्न विचारला गेलेला आहे मागच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये राज्यसेवेच्या, की खालीलपैकी कोणती नदी अनानुवर्ती नदीचं काय उदाहरण आहे. कोणत्या कोणत्या नद्या असतील ऑप्शनमध्ये, मग गंगा असेल, गोदावरी असेल, कृष्णा असेल आणि सिंधू असेल. तर यांच्यापैकी योग्य पर्याय काय असेल तुमचा, सिंधू नदी तंत्र हे काय असेल त्याचं योग्य उत्तर असेल. तर यासाठी या दोघांमधला बेसिक डिफरन्स माहिती असल्याशिवाय तुम्हाला काय क्वेश्चनचा आन्सर अटेम्प्ट करता येणार नाही. त्याच्यानंतर अनुवर्ती नद्यांचे इतर काय प्रकार आहेत ते थोडक्यात आपण काय करायचे बघायचे आहेत. बघा काय काय प्रकार आहेत, 4 प्रकार पडतात एकूण अनुवर्ती नदीचे. इन सिक्वंट काय सिक्वंट रिव्हरचे 4 प्रकार पडलेले. कोणते कोणते, अनुषंगिक नद्या, त्याच्यानंतर उपानुषंगिक नद्या, प्रत्यानुषंगिक नद्या आणि नवानुषंगिक नद्या. कॉन्सिक्वंट रिव्हर्स, सबसिक्वंट रिव्हर्स, ऑब्सिक्वंट रिव्हर्स आणि रिसिक्वंट रिव्हर्स. तर अनुषंगिक नद्या कशाला म्हणतो, अनुषंगिक नद्या कशाला म्हणतात, एखादा भूप्रदेश आहे तर या भूप्रदेशाचा उतार ज्या बाजूने ज्या काय दिशेने आहे त्याच दिशेने जर एखादी नदी प्रवाहित होत असेल तर त्या नदीला काय म्हणतात, अनुषंगिक नदी असं म्हणतात. तर जगातील जवळपास सर्व नद्या, जवळपास 90% नद्या, 90 to 95% आपल्याला म्हणता येईल, सर्व नद्या कशा नद्या असतात, अनुषंगिक नद्या असतात. गंगा नदी अनुषंगिक नदी आहे. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी काय अनुषंगिक नदी आहे. प्रवाहाच्या काय दिशेने काय प्रवाहित काय उताराच्या दिशेने काय प्रवाहित होते. त्याच्यानंतर गोदावरी नदी असेल, महानदी, वैतरणा, वैगई, ताम्रपर्णी असेल, जेवढ्या काही नद्या आपण बघितलेल्या होत्या, पश्चिम घाटातल्या बघितलेल्या बऱ्याच, आपण कुठली मांडवी असेल, जुवारी आहे, लुणी आहे, मही आहे, साबरमती नदी आहे, भरतपूजा आहे, पेन्ना नदी आहे. अशा सर्व नद्या ज्या आहेत सर्वच्या सर्व नद्या या अनुषंगिक नद्या असतात. त्या ज्या प्रदेशामधून वाहतात त्या प्रदेशाचा उतार, त्या संपूर्ण भूप्रदेशाचा उतार ज्या दिशेला असतो त्याच दिशेने प्रवाहित होतात. अशा नद्यांना अनुषंगिक नद्या असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार कॉन्सिक्वंट रिव्हर्स असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे उपानुषंगिक नद्या. बघा एखादा भूप्रदेश आहे, हा असा काय एक पर्वत आहे विशाल असा, याच्यानंतर याच्या मार्गामध्ये पुढे गेल्याच्या नंतर हा संपूर्ण या ठिकाणी एक पर्वत आहे अशा पद्धतीने, लक्षात घ्या थोडंसं. या पद्धतीने काय हा पर्वत आहे. आता ही नदी अशा पद्धतीने काय, हा संपूर्ण भूप्रदेश जो आहे या संपूर्ण भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार कुणीकडे आहे,
दक्षिण पूर्व दिशेकडे आहे. अशा पद्धतीने काय ही नदी काय झाली, प्रवाहित झाली. समजा गंगा नदी आहे, गंगा नदी अशा पद्धतीने काय प्रवाहित होते. उपानुषंगिक नदी कशाला म्हणतो, सबसिक्वेंट नदी कशाला म्हणतो. या भूप्रदेशातील इतर काही भूप्रदेश अशा पद्धतीचे असतात की आता या डोंगरावरती उगम पावणारी नदी जी आहे ती नदी आहे गंगेची उपनदी. तर ही गंगेची उपनदी अशा पद्धतीने काय संपूर्ण भूप्रदेशाचा उतार काय दक्षिण पूर्व दिशेला आहे, मात्र ही नदी पूर्व दिशेला प्रवाहित होत नाही. तर त्या लहानसा जो भूप्रदेश आहे, हा जो लहानसा भूप्रदेश आहे, या भूप्रदेशाच्या अंतर्गत येणारा या भूप्रदेशाचा उतार मात्र कुणीकडे आहे, अशा पद्धतीने दक्षिणेकडे आहे. तर ती नदी दक्षिणेकडे वाहत येते, दक्षिणेकडे वाहत येऊन ती मुख्य नदीला मिळते. आणि त्याच्यानंतर इकडं सुद्धा माळवा पठारावरती उगम पावणाऱ्या चंबळ असेल, केण असेल, बेटवा असेल, या नद्या अशा पद्धतीने काय गंगा नदीला, टोन्स आहे, शोण आहे, अशा पद्धतीने काय येऊन गंगा नदीला मिळालेल्या आहेत. मुख्य नदीच्या बघा, मुख्य नदी ज्या दिशेनं प्रवाहित होते त्याच्या उपनद्या या आपापल्या काय क्षेत्रामध्ये, आपापल्या काय सीमित क्षेत्रामध्ये, सीमित क्षेत्राचा जो काही उतार आहे त्या भूप्रदेशाचा, त्या भूप्रदेशाच्या उतारानुसार त्या काय होतात, प्रवाहित होतात. मात्र त्यांचा प्रवाह मुख्य नदीच्या प्रवाहानुसार नसतो पूर्व दिशेला. तर या नद्यांचा प्रवाह कुणीकडे आहे, उत्तरेकडे आहे, आणि या नद्यांचा प्रवाह कुणीकडे आहे, दक्षिणेकडे आहे. इमॅजिन करा. तर त्यांना काय म्हणतो, उपानुषंगिक नद्या किंवा सबसिक्वेंट रिव्हर्स असं म्हणतो. लक्षात आले या ठिकाणी. एक नदी आणि त्यांच्या उपनद्या या एक्झाम्पलवरून तुम्हाला काय पूर्णपणे समजेल. बघा, जास्त म्हणजे जास्तीचे या ठिकाणी काय उदाहरणादाखल समजण्यादाखल आपण काय नद्यांची नावं या ठिकाणी काय संदर्भासाठी सांगतोय. तर सहसा सबसिक्वेंट रिव्हर जे असतात, उपानुषंगिक नद्या ज्या असतात, त्या अनुषंगिक नद्यांना सहसा काटकोणामध्ये येऊन मिळतात किंवा काटकोणामध्ये येऊन मिळण्याचा काय प्रयत्न करत असतात बऱ्याच वेळा. पण हा नियम नाही, याला अपवाद सुद्धा असतात. बऱ्याच नद्या काय अशा पद्धतीने सुद्धा काय येऊन मिळू शकतात. आता जसं की यमुना नदी मिळालेली आहे गंगेला, तर तरी सुद्धा यमुना नदी ही काय आहे, उपानुषंगिक नदी आहे. पुढचा टाईप आहे प्रत्यानुषंगिक नद्या. प्रत्यानुषंगिक नद्या कशाला म्हणतो या ठिकाणी बघा, ऑब्सिक्वेंट रिव्हर. एक मुख्य नदी जी असते त्या मुख्य नदीला या ठिकाणी थोडंसं रब करून घेऊ आपण, क्लिअरली सांगता येईल. एका मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या ज्या उपानुषंगिक नद्या असतात बघा, एक मुख्य नदी ज्या भूप्रदेशाच्या उतारानुसार काय प्रवाहित होते, तर त्या नदीला उपानुषंगिक नद्या अशा पद्धतीने काय झालेल्या असतात, येऊन मिळालेल्या असतात बघा. तर मुख्य नदीची अशी एक काय उपनदी असते, तुलनेनं ती लहान असते अनुषंगिक नद्यांपेक्षा आणि उपानुषंगिक नद्यांपेक्षा. कुठली, प्रत्यानुषंगिक नदी जी आहे ती वरील दोनही नद्यांच्या तुलनेत कशी असते, थोडीशी काय लहान असते, लांबी कमी असते. तर या नद्यांचा प्रवाह जो आहे, या नद्या भूप्रदेशाचा जो उतार आहे त्या उताराच्या दिशेनं वाहत नाहीत. तर संपूर्ण भूप्रदेशाचा किंवा मुख्य नदीचा जो काय प्रवाहाची दिशा आहे त्या दिशेच्या काय विरुद्ध दिशेनं वाहतात, विरुद्ध दिशेनं वाहतात. मात्र या नद्या या मुख्य नदीच्या काय उपनद्यांचंच काय काम करतात, उपनद्यांच्या उपनद्या असं समजा. तर विरुद्ध दिशेला असणाऱ्या, विरुद्ध दिशेने काय प्रवाहित होणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांना काय म्हणतो आपण, प्रत्यानुषंगिक नद्या असं म्हणतो. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे नवानुषंगिक नद्या, ज्याला रिसिक्वेंट असं म्हणतात. तर यांच्या बिलकुल काय अपोजिट ज्या असतात त्यांना काय म्हणतो आपण, नवानुषंगिक नद्या म्हणतो. बघा, मुख्य नदीच्या प्रवाहाच्याच दिशेने वाहणाऱ्या नद्या या ठिकाणी या अशा पद्धतीने काय इकडे सुद्धा येऊन मिळतात, किंवा या पद्धतीने काय नदी प्रवाहित होऊन काय मुख्य नदीला सुद्धा जाऊन मिळते. बघा, एखाद्या काय मुख्य नदीच्या काय काही उपनद्या ज्या मुख्य नदीशी समांतरच वाहतात, म्हणजे मुख्य नदी ज्या दिशेला वाहते त्याच दिशेने वाहतात आणि त्या मुख्य नदीला येऊन मिळतात. तर अशा नद्यांना काय म्हणतो आपण, काय नवानुषंगिक नद्या, रिसिक्वेंट रिव्हर असं म्हणलेलं आहे. तर हे सर्व प्रकार आहेत कशाचे, अणुवर्ती नदीच्या संदर्भात. प्रश्न तुम्हाला विचारला जातो, अणुवर्ती नदी जी आहे, अणुवर्ती नदीचे काय खालीलपैकी प्रकार कोणते आहेत, किंवा खालीलपैकी कोणता प्रकार नाही, अशा पद्धतीने विचारलेला असेल. किंवा यमुना ही
यमुना, चंबळ ही गंगेची खालीलपैकी कोणत्या प्रकारची नदी आहे? अनुषंगिक नदी आहे, उपानुषंगिक नदी आहे, प्रत्यानुषंगिक आहे किंवा नवानुषंगिक नदी आहे? जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत हे समजणार नाही. खूप सोप्या भाषेमध्ये काय या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, सांगण्याचा पूर्णपणे परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. जर एका अटेम्प्टमध्ये तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ थोडंसं बॅकवर्ड जायचं आहे, परत बघायचं आहे, कन्सेप्ट व्यवस्थित काय क्लिअर करून घ्यायचा आहे. तरीसुद्धा नाही समजलं तर कमेंटमध्ये कळवा, आपण दुसरी एखादी मेथड घेऊ. याच्यापेक्षा सिंपल मेथड असेल अशी कुठली वाटत नाही. तर हे झालं काय नवानुषंगिक, अनुषंगिक, उपानुषंगिक आणि प्रत्यानुषंगिक नद्यांच्या संदर्भात. तर आता आपल्याला बघायचं आहे अनानुवर्ती नदी जी आहे त्या अनानुवर्ती नदीच्या संदर्भात. अनानुवर्ती नदी म्हणजे काय असतं? कोणत्याही भूप्रदेशाचा उतार ज्या दिशेने असतो तर एखादी नदी त्या सर्वसाधारण उताराच्या दिशेने प्रवाहित न होता त्याच्या विपरीत दिशेने ज्यावेळेस प्रवाहित होते, आणि असं फक्त तेव्हाच शक्य आहे म्हणून सांगितलं होतं. तो जो भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशाच्या निर्मितीच्या अगोदरपासून जर नद्या त्या ठिकाणी प्रवाहित असल्या आणि त्या नद्यांनी तो जो या ठिकाणी भूप्रदेशाची निर्मिती झालेली आहे, उंच डोंगर असेल, पर्वत असेल, त्यांची निर्मिती झालेली आहे, तर त्यांच्या अगोदरपासून प्रवाहित होत होत्या आणि त्यांनी त्या भूप्रदेशांच्या निर्मितीच्या वेळेस स्वतःच्या खचदरीचं कार्य त्या ठिकाणी चालू ठेवलं होतं आणि त्या सर्वसाधारण उताराच्या विपरीत दिशेनंच काय प्रवाहित आहेत आजसुद्धा. तर अशा नद्या कोणत्या नद्या असतात? अनानुवर्ती नद्या असतात. अनानुवर्ती नदीच्या संदर्भात एवढं लक्षात घ्या, भूप्रदेशाचा उतार या दिशेने तर नदी काय करते अशा पद्धतीने दरीची निर्मिती करते आणि अशा पद्धतीने काय नदी आपल्या काय आता या ठिकाणी ही नदी पाठीमागून आलेली आहे, पण आपल्याला या ठिकाणी काय आपण अशा पद्धतीने दाखवले तर ही नदी काय उलट दिशेने काय वाहत असते. तर आपण एक्झाम्पल सुद्धा बघितलेले आहेत कोणत्या सिंधू नदी आणि ब्रह्मपुत्र नदी. तर याचे दोन मुख्य प्रकार आहेत. कोणते? एक पहिलं पूर्ववर्ती नदी आणि दुसरं अध्यारोपित नद्या. यांना म्हणायचं अँटीसिडंट रिव्हर्स आणि सुपर इम्पोज्ड रिव्हर्स. तर पहिला प्रकार आहे कोणता? पूर्ववर्ती नद्या. बघा पूर्ववर्ती नद्या तोच आपण बघितला होता काय, हा असा युरेशियन प्लेट होती, हा मध्ये टेथिस समुद्र होता, या अगोदर सुद्धा झालेला आहे, आणि हे जे इंडियन प्लेट आहे तर इंडियन प्लेट अशा पद्धतीने येऊन काय युरेशियन प्लेटला काय भिडल्याच्या नंतर हा मधला जो गाळाचा प्रदेश होता या गाळाच्या प्रदेशाचं काय झालं उत्थान झालं आणि अशा पद्धतीने काय हिमालयाची निर्मिती झाली. आता हे हिमालयाची निर्मिती होण्याच्या अगोदर या ठिकाणी युरेशियन प्लेटवरून वाहणाऱ्या अशा नद्या होत्या. कोणत्या? ही असेल सिंधू आणि ही आहे ब्रह्मपुत्रा. ज्यावेळेस हे उत्थानाचं कार्य झालं त्यावेळेस या नद्यांचे प्रवाह अशा पद्धतीने काय बदलले, थोडेसे त्यांनी काय मार्ग आपला काय बदलला आणि नद्या या दिशेने वाहू लागल्या. अशा पद्धतीने सिंधू नदी कुणीकडं पश्चिमेकडं आणि ब्रह्मपुत्र नदी पूर्वेकडं थोडेसे मार्ग बदलले. मात्र त्यांनी आपल्या क्षरणाचं सुद्धा काय कार्य त्या ठिकाणी काय चालू ठेवलेलं होतं या नद्यांनी. आणि अशा पद्धतीने या नद्या आता संपूर्ण हिमालयाचा विस्तार या ठिकाणी काय सिंधू नदी जी आहे ती हिमालयाच्या मधून वाहते, बृहद हिमालयावरून वाहते. आता बृहद हिमालयावरून काय नदी वाहणारी जी आहे तिचा उतार कुणीकडे आहे? दक्षिणेकडे आहे. मात्र सिंधू नदी किंवा ब्रह्मपुत्र नदी दक्षिणेकडे वाहत नाहीत, त्या कुणीकडं ट्रान्स हिमालयाकडे ही नदी वाहत जाते. कुणीकडं? ट्रान्स हिमालयाकडं. आणि ब्रह्मपुत्र नदी काय तिबेटियन प्रदेशातून काय वाहत पूर्व दिशेला जाते, कोणत्या? नामच्या बरोवा या पर्वतापर्यंत. तर या नद्यांनी म्हणजे हिमालयाची निर्मिती होत असताना स्वतःचं खोरं जे आहे ते खोल बनवलेलं आहे. या नद्या पूर्वीपासून प्रवाहित होत्या म्हणून या नद्यांना काय म्हणलेलं आहे? पूर्ववर्ती नद्या असं म्हणलेलं आहे. यांनाच काय म्हणतो? अँटीसिडंट रिव्हर्स असं म्हणतात. तर हे उत्तम उदाहरण आहेत कोणते? सिंधू नदी प्रणाली आणि ब्रह्मपुत्र नदी प्रणाली पूर्ववर्ती नद्यांचे. अध्यारोपित नद्या कशाला म्हणायचं? बघा सुपर इम्पोज्ड रिव्हर्स जे आहेत, बघा या ज्या नद्या आहेत अध्यारोपित नद्या सुद्धा भूप्रदेशाच्या उताराच्या विपरीत दिशेने विचित्र स्वरूपाने प्रवाहित होतात. म्हणजे भूप्रदेशाचा उतार ज्या दिशेला असतो त्या दिशेला त्या वाहत नाहीत. कोणत्या दिशेला वाहतात? तर विरुद्ध दिशेला वाहतात. समजा हे असं पर्वत शिखर आहे, पर्वत शिखरावरती हा थोडासा काय सपाट प्रदेशाचा भाग आहे या ठिकाणी अशा पद्धतीने.
तर वॉटर काय या ठिकाणी पाण्याचं अपहरण, नदी अपहरण ही एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये बघायची. नदी अपहरण तर काय रिव्हर किडनॅपिंग ही एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये बघू. बघा अध्यारोपित नदी त्याला म्हणायचं, जी नदी अध्यारोपित नदी सुद्धा काय एक अनानुवर्ती नदी आहे. म्हणजे काय जो उतार आहे त्या उताराने न वाहता उताराच्या विरुद्ध दिशेने वाहते. कोणत्या पद्धतीने? मात्र या नद्या पूर्ववर्ती नद्या नाहीत. या नद्यांची निर्मिती भूप्रदेशाच्या निर्मितीच्या नंतर झालेली आहे. समजा एखादा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या माथ्यावरती असलेले 2 उगमाचे ठिकाण आहेत अशा पद्धतीने. तर या ठिकाणातून एक नदी प्रवाहित होते आणि या ठिकाणातून एक नदी प्रवाहित होते. तर या दोन्ही नद्या कोणत्या आहेत? सध्या अनुषंगिक नद्या आहेत. उताराच्या दिशेने काय प्रवाहित होतात, ही इकडे प्रवाहित होते आणि ही पूर्व दिशेला इकडे प्रवाहित होते. नद्या जेव्हा उत्खनन कार्य करत असतात तर नदी ज्या दिशेला वाहते त्याच दिशेला उत्खननाचं कार्य किंवा क्षरणाचं कार्य करते असं नाही. तर नदी आपलं जे उगमाचं ठिकाण असतं, ज्या ठिकाणातून नदी उगम पावलेली असते, तर त्या उगमाच्या ठिकाणाकडे सुद्धा काय नदी थोड्या प्रमाणात तुलनेने बघा नदी या बाजूला जी क्षरण करते तुलनेने या भागामध्ये काय कमी क्षरण करते, मात्र क्षरण करते, हे ना करता येत नाही. बघा ही नदी आपल्या उगम क्षेत्राचं सुद्धा या पद्धतीने काय करते क्षरण करते. या अशा पद्धतीनं इथंपर्यंत क्षरण केलेलं आहे. त्याच्यानंतर हळूहळू काय हा प्रदेश काय वाढत जातो. ही सुद्धा नदी काय करते क्षरण करते या बाजूला. तर अशा पद्धतीने इथंपर्यंत. आणि एक वेळ अशी येते की दोन्ही नद्यांचे उगमाकडील क्षरण एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की दोन्ही नद्यांचे काय पात्र जे आहेत काय ते जुडले जातात. उगमाचे क्षेत्र जे आहेत ते जुडले जातात पाण्याने. जुडले गेल्याच्या नंतर समजा या नदीचा तीव्र उतार आहे आणि या नदीचा उतार कसा आहे मंद आहे. तर ही नदी प्रभावी ठरते या नदीच्या संदर्भात. म्हणून या नदीच्या उगमातील जे काही पाणी आहे ते आता या दिशेला व्हायला लागते. या नदीतील म्हणजे ज्या नदीचा उतार हा मंद होता, वेग मंद होता, तर तीव्र उतार असलेल्या जास्त काय वेग असलेल्या नदी काय करते या नदीच्या उगमातील पाणी जे आहे ते आपल्या पात्रामध्ये खेचायला काय सुरुवात करते. म्हणजे उतार थोडासा इकडे होता म्हणून नदी इकडे वाहत होती, मात्र या नदीनं काय केलं उगमाकडील क्षेत्रामध्ये क्षरण करून या नदीचं अपहरण केलं किंवा या नदीचं रिव्हर किडनॅपिंग केली. याला काय म्हणतो आपण अध्यारोपित नद्या. अध्यारोपित नद्या या पूर्ववर्ती नद्या नसतात. भूप्रदेशाचा काय निर्मिती झाल्याच्या नंतर या नद्यांची निर्मिती झालेली असते. तर या नद्या कोणत्या आहेत? तर या नद्या कोणत्या आपला जो काय सर्वसाधारण उतार आहे त्या उताराच्या विरुद्ध दिशेला वाहतात ही नदी. तर ही नदी सध्या काय आहे सुपर इम्पोज्ड रिव्हर आहे, अध्यारोपित नदी आहे. तर हे संपूर्ण या ठिकाणी फॅक्ट्स कन्सेप्ट सर्व गोष्टी या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. तर अणुवर्ती नदी असेल अनानुवर्ती नदी असेल या दोन्ही नदींच्या संदर्भात. याच्यानंतर बघायचं आपल्याला जो रिव्हर सिस्टीम आहे नदी प्रणाली जी आहे त्या नदी प्रणालीचे काही प्रमुख प्रकार दिलेले आहेत. तर त्या नदी प्रकारांबद्दल थोडीशी चर्चा करू म्हणजे आपला चॅप्टर काय होईल कंप्लीट होईल. संपूर्ण काय नदी प्रणालीवरचे सर्व नद्या तर आपण डिस्कस केले, राहिलेला एवढा भाग शिल्लक होता त्यापैकी सुद्धा हे प्रकार बघू आपण या ठिकाणी. बघा एका मुख्य नदीच्या प्रवाहाला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांचं स्वरूप ज्या पद्धतीने असतं तर त्या स्वरूपानुसार नदी प्रणालीचे वेगवेगळे प्रकार पडतात. कोणते कोणते प्रकार आहेत? वृक्षाकार जलप्रणाली आहे, आयताकार जलप्रणाली आहे, जाळीदार जलप्रणाली आहे, केंद्रत्यागी जलप्रणाली असेल किंवा अभिकेंद्री जलप्रणाली आहे, लुप्त होणारी जलप्रणाली आहे, समांतर जलप्रणाली आहे. तर अशा वेगवेगळ्या जलप्रणाली ज्या आहेत त्या आपण भारतामध्ये बघतो. बघा वृक्षाकार नदी प्रणाली कशाला म्हणायचं? ज्यावेळेस नदीचं जे खोरं आहे नदीची प्रणाली काय रिव्हर पॅटर्न जे असतात ते आपल्याला जमिनीवरून कधी दिसणार नाहीत. तर जमिनीपासून काही किलोमीटर अंतरावरती अंतराळामधून जर काय आपण नद्यांचं ऑब्झर्वेशन केलं निरीक्षण केलं तर त्यांचा पॅटर्न आपल्याला लक्षात येतो की नदी प्रणाली नेमकी कोणत्या प्रकारची. ही अशा पद्धतीनं प्रवाहित होणारी गोदावरी नदीचा काय मुख्य प्रवाह आहे. या गोदावरीला येऊन मिळणारी काय वैनगंगा नदी आहे, वर्धा आहे, पैनगंगा नदी आहे, त्यांना दुधना नदी येऊन मिळते. ही या ठिकाणी काय प्रवरा नदी त्याची उपनदी काय मुळा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी
सिंदफणा नदी असेल, मांजरा नदी असेल, इंद्रावती असेल, सबरी असेल. तर हे पॅटर्न जेव्हा आपण आभाळातून बघतो ते असं दिसतं जसं की हा मुख्य खोड आहे झाडाचा आणि या त्याच्या फांद्या दिसल्यासारख्या आपल्याला दिसतात. म्हणून या नदी प्रणालीला काय म्हणतो आपण, वृक्षाकार नदी प्रणाली. वृक्षांच्या फांद्यासारखी याची प्रणाली दिसते म्हणून. बघा, तर वृक्षाकार नदी प्रणालीचे उदाहरण या ठिकाणी एक्झाम्पल्स आहेत. आपल्याला काय प्रश्न हाच विचारलेला असतो, काय की खालीलपैकी कोणती नदी वृक्षाकार जलप्रणालीचं काय उदाहरण आहे किंवा खालीलपैकी कोणती नदी काय नाही, अशा पद्धतीने विचारलेलं असतं. तर आपल्याला एक्झाम्पल्स लिहून घेणं काय आवश्यक आहे. नदी प्रणालीचा पूर्ण अभ्यास केल्याच्यानंतर, नदी या चॅप्टरचा पूर्ण अभ्यास केल्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला सुद्धा काय ओळखता येईल. तर कुठली कुठली असेल, सिंधू नदी ही वृक्षाकार जलप्रणाली दाखवते. त्याच्यानंतर गंगा नदी, त्यानंतर गोदावरी असेल, कृष्णा असेल. बघा, आयताकार नदी प्रणाली जी असते ती अशा पद्धतीने एक मुख्य नदी असते, त्याला येऊन मिळणाऱ्या उपनद्या असतात. अशा पद्धतीने या नद्या येऊन मिळतात. तर या नद्यांना येऊन मिळणाऱ्या अशा परत काय उपनद्या असतात. या अशा पद्धतीने यांना येऊन मिळणाऱ्या परत अशा उपनद्या असतात. तर या प्रकारच्या नदी प्रणालीला काय म्हणतो, आयताकार नदी प्रणाली. आणि आयताकार नदी प्रणालीचं उत्तम उदाहरण आहे विंध्ययन नदी. त्याच्यानंतर कोसी नदी जी आहे, बिहारचे दुःखाश्रू ज्याला म्हणतो, तर ती कोसी नदी आयताकार नदी प्रणालीचं उत्तम उदाहरण आहे. पुढचं बघायचं आपल्याला, केंद्रत्यागी नदी. एका मुख्य भूभागापासून, एका काय पर्वत शिखर आहे समजा अशा पद्धतीने, तर इथून या ठिकाणी वेगवेगळ्या दिशांना प्रवाहित होणाऱ्या ज्या नद्या असतात, हा असा पद्धतीने दाखवतो थोडंसं मी. तर हा जो आहे तो उंच प्रदेश आहे. तर हे आहे मैकल डोंगर, मैकल डोंगर. तर या मैकल डोंगराच्या या ठिकाणी काय चोहोबाजूला ज्यावेळेस काय नद्या प्रवाहित होतात, तर त्याला काय म्हणतो आपण, केंद्रत्यागी. एका केंद्रबिंदूपासून काय वेगवेगळ्या प्रदेशांना प्रवाहित जर नद्या होत असतील तर त्या नदी प्रणालीला काय म्हणतो आपण, केंद्रत्यागी नदी प्रणाली. तर मैकल डोंगर किंवा महादेव डोंगर जे आहेत तिथून काय प्रवाहित होणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत, या अशा पद्धतीनं ही आहे. या ठिकाणी बघा, ही आहे नर्मदा नदी, नर्मदा नदी. ही आहे शोण नदी, आपण अभ्यास केला यांचा, शोण नदी. ही आहे या ठिकाणी महानदी. त्याच्यानंतर महानदी. त्याच्यानंतर या ठिकाणी एक नदी आहे, कोणती, इंद्रावती नदी. या अशा पद्धतीनं. तर मैकल डोंगर आणि मैकल डोंगरापासून निघणाऱ्या शोण, नर्मदा, इंद्रावती, महानदी या नद्या ज्या आहेत त्या केंद्रत्यागी जलप्रणालीचं किंवा नदी प्रणालीचं काय उत्तम उदाहरण आहेत. तर या ठिकाणी लिहू आपण, नद्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. मैकल डोंगरातून निघणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत लिहू या ठिकाणी. शोण, नर्मदा, इंद्रावती, महानदी, महानदी या ठिकाणी. त्याच्यानंतर अभिकेंद्री नद्या ज्या आहेत बघा, एका भूप्रदेशाजवळ या ठिकाणी प्रवाहित होऊन एकत्रित येणाऱ्या नद्या. अशा प्रकारचं उदाहरण भारतामध्ये पाहायला भेटत नाही, पण जगामध्ये इतर ठिकाणी अशा प्रकारचे काय अभिकेंद्री, याला म्हणायचं रॅडियल रिव्हर सिस्टम आणि हे सेंट्रिपिटल रिव्हर सिस्टम आहे. तर सेंट्रिपिटल रिव्हर सिस्टम ही इंडियामध्ये बघायला भेटत नाही, मात्र वेगवेगळ्या काही भागांमध्ये जगामध्ये आपल्याला बघायला भेटते. तर या ठिकाणी याचे एक्झाम्पल लिहायची आवश्यकता नाही आपल्याला. त्याच्यानंतर बघू समांतर नदी प्रणाली. एखादा उंच या ठिकाणी पर्वतीय प्रदेश असेल, खूप लांब सडक असा पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर दिशेने पसरलेला, आणि त्या पर्वत शिखरावरून उगम पावणाऱ्या नद्या अशा पद्धतीने एकमेकांना समांतररित्या काय वाहत असतील तर या नद्यांना काय म्हणतो आपण, समांतर प्रकारची नदी प्रणाली असं म्हणतो. तर कोणते भारतामध्ये कुठं आहे हे, तर पश्चिम घाट जे आहे, पश्चिम घाटामध्ये पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या ज्या सर्व नद्या आहेत त्या सर्व नद्या समांतर नदी प्रणालीचं उत्तम उदाहरण आहेत. तर कोणत्या कोणत्या नद्या या ठिकाणी एक्झाम्पलसाठी आपण लिहू. एक्झाम्पलमध्ये पश्चिम घाटामध्ये उगम
उगम पावणाऱ्या नद्या. बघा या ठिकाणी जागा नाही आहे, मी सांगतो ते लिहून घ्या. कोणत्या कोणत्या नद्या असतील, सर्व नद्या या ठिकाणी जेवढ्या काही नद्या येतील बघा, मांडवी असेल, जिवारी असेल, रोचल नदी असेल, शरावती असेल, गंगवेली असेल, भरतपूजा आहे, पेरियार आहे, पेंबा नदी आहे, उल्हास नदी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय बऱ्याचशा महाराष्ट्रातील सुद्धा काय नद्या आहेत. तर त्या सर्व नद्या पश्चिम घाटामध्ये उगम पावून अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या या समांतर प्रकारचे काय जलप्रणालीचं काय उदाहरण आहेत, ज्या की एकमेकांना समांतर वाहतात. जाळीदार जलप्रणाली जी असते तर ती अशा पद्धतीने काय एका नदीला काय येऊन मिळणाऱ्या काय असंख्य उपनद्या असतात अशा पद्धतीने. तर एक प्रकारे काय आपण नदी प्रणालीचा जर बघितलं तर एवढे नद्या या ठिकाणी नद्या उपनद्या त्या ठिकाणी येऊन मिळालेल्या असतात की एका विशिष्ट अशा उपनदीचं स्वतंत्र अस्तित्व ओळखता येत नाही. तर सिंगभूम जो प्रदेश आहे, सिंगभूम प्रदेश कुठं आहे हे कमेंटमध्ये कळवायचं आहे. तर सिंगभूम हा पठारी प्रदेश आहे. तर सिंगभूम प्रदेशामध्ये प्रवाहित होणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या नद्या जाळीदार नदी प्रणालीचं उत्तम उदाहरण आहेत. कोणतं? सिंगभूम प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या जाळीदार नदी प्रणालीचं काय उत्तम उदाहरण आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटचं विलुप्त होणाऱ्या नद्या ज्या आहेत, कोणत्या कोणत्या नद्या आहेत विलुप्त होणाऱ्या? एक लुणी नदी बघितली होती आपण काय खंभातच्या आखातामध्ये, काय कच्छचं रण जे होतं त्या कच्छच्या रणामध्ये जाऊन लुप्त होते. ती एक विशेष करून विलुप्त होणाऱ्या नद्यांचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे शिवालिक पर्वतावरती उगम पावणाऱ्या जेवढ्या काही नद्या आहेत त्याच्यानंतर गंगा नदीला येऊन मिळतात. तर अशा सर्व नद्या शिवालिकचा उतार उतरल्याच्या नंतर भाबर प्रदेशामध्ये येऊन काय होतात? लुप्त होतात. कोणत्या? भाबर प्रदेश. तर भाबर प्रदेशामध्ये काय लुप्त होणाऱ्या नद्यानंतर प्रकट कुठं होतात या ठिकाणी? तर भांगरच्या प्रदेशामध्ये. कोणत्या? तराईच्या प्रदेशामध्ये काय या ठिकाणी काय प्रकट होतात. तर अशा प्रकारचे काय या सर्व हिमालयीन नद्या ज्या शिवालिकवरती काय उगम पावतात, शिवालिकमधून उगम पावल्याच्या नंतर कोणत्या प्रदेशामध्ये? भाबरच्या प्रदेशामध्ये. भाबरच्या प्रदेशामध्ये काय मोठे काय दगडगोट्यांचे जे प्रदेश असतात ज्यांच्या खालून नदी काय प्रवाहित होते, तर त्याला म्हणायचं भाबरचा प्रदेश. या भाबरच्या प्रदेशामध्ये काय विलुप्त होतात, तर त्याला म्हणतो विलुप्त होणारी जलप्रणाली. तर हे आहे उत्तम उदाहरण. कुठं? शिवालिकच्या पायथ्याशी भाबर प्रदेशात लुप्त होणाऱ्या नद्या लिहून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर सर्व प्रकार या ठिकाणी काय आपण संपवलेले आहेत. सिक्वेंट रिव्हर असतील, इनसिक्वेंट रिव्हर असतील. सिक्वेंट रिव्हरचे काय 4 प्रकार, इनसिक्वेंट रिव्हरचे 2 प्रकार आणि त्याच्यानंतर नदी प्रणालीचे हे इतर सर्व प्रकार आपण काय या ठिकाणी बघितलेले आहेत. तर यांच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळे काय हा सुद्धा घटक घेणं अभ्यासासाठी आवश्यक होतं. बरेच पुस्तक आहेत ज्यांच्यामध्ये काय हा डेटा दिलेला नाही. त्या पुस्तकांमध्ये नदी प्रणाली म्हणल्यानंतर थोडीशी पूर्व माहिती दिलेली असते आणि लगेचच काय नद्यांच्या अभ्यासाला काय सुरुवात केलेली असते. तर नद्यांचा अभ्यास पूर्ण केल्याच्या नंतर म्हणा किंवा काय करण्याच्या अगोदर हा सुद्धा टॉपिक आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे, जिथं नदी प्रणाली हा काय आपण पूर्ण सिलेबस नदी प्रणालीचा या ठिकाणी कव्हर केलेला आहे असं म्हणता येईल. आता कॉन्फिडेंटली असं सांगू शकतो की नदी प्रणालीच्या संदर्भात तुमचा कोणताही घटक शिल्लक राहिलेला नाही. तर या ठिकाणी अभ्यासासाठी ऑल द बेस्ट सगळ्यांना. या ठिकाणी आपण थांबू, विश्रांती घेऊ. तर अशाच पद्धतीने जोडून राहा. तर घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.